प्रेस नोट. पोस्टे उदगीर ग्रामीण येथील दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन मतिमंद मुलास शोधून सुखरूप आईचे ताब्यात दिले. 9 फेब्रुवारी 2025 रोजी तक्रारदार नामे उषाबाई शिवकुमार डोगरे वय 30 वर्षे रा. बेळकुनिता औराद जी. बिदर ह. मो. संत कबीर नगर कल्पना चौक उदगीर जी. लातूर यांनी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे येऊन तक्रार दिली की त्याचा मतिमंद मुलगा नामे शुभम शिवकुमार डोंगरे वय 12 वर्षे हा 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 09:30 वा. चे सुमारास संत कबीर नगर कल्पना चौक उदगीर येथील घरातून खेळायला जाऊन येतो म्हणून निघून गेला. तो परत घरी आलाच नाही. त्याचा अजपावे तो शोध घेतला असता मिळून आला नाही. त्यामुळे त्यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे वगैरे तक्रारीवरून पोस्टे उदगीर ग्रामीण येथे गुर नं. 72/2025 कलम 137(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी साहेब यांचे सूचनेनुसार सपानी बहात्तरे यांनी केला असून त्यांनी मतिमंद अल्पवयीन मुलगा बेपत्ता झालेपासून लागलीच माहिती गोळा करून CCTV फुटेजचे आधारे व मल्टीमीडियाचे माध्यमातून पो. नि बहात्तरे व त्यांचे मदतनीस पोना 95 स्वामी यांनी सदर मुलाचा शोध घेतला असता अल्पवयीन मतिमंद मुलगा हा गुलबर्गा राज्य कर्नाटक येथे मिळून आला असून सदरील मुलास त्याचे आईचे ताब्यात सुखरूप दिले आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंढे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मनीष कल्याणकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. श्रीराजकुमार पुजारी यांचे सूचनेनुसार पो. नि. विशाल बहात्तरे, पोना 95 सिद्धेश्वर स्वामी, पोका 385 नजीर बागवान यांनी केला आहे. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे, पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण. 8 तारखेला शुभम नावाचा मुलगा हरवला म्हणून उषाबाई यांनी तक्रार दिली होती. त्याबाबत आम्ही प्रथम सर्व जिल्ह्याला मेसेज केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी परत त्याचा शोध वगैरे घेतला. त्याबाबत मग त्याच्यानंतर आम्ही मीडियाला स्पेशली मीडियामध्ये त्या गोष्टी टाकल्यात की हा हरवलेला आहे आणि जर शोधून मिळून आलास तर आम्हाला हे करावे म्हणून. इथंच नाही तर पूर्ण राज्याच्या मीडियामध्ये मी हे यांचा हरवलेला मिसिंग रिपोर्ट प्रसारित केला होता. त्यानंतर आम्हाला 13 तारखेला मी सगळ्या इथं CCTV फुटेज चेक केलेले आहेत. तर आम्हाला या ठिकाणी CCTV फुटेजच्या ठिकाणी फक्त एक क्लू भेटला होता की मुलगा हा त्या ट्रॅव्हल्स पॉईंटवर आलेला आहे म्हणून. मग ते CCTV फुटेज चेक करत आम्ही हरिओम पार्किंग, सिग्नेचर, त्याचं मैत्री बार, एक सिमेंटचं दुकान आहे, होंडा शोरूम आहे, त्याच्या पाठीमागे आणि पांडेचं घर आहे, या ठिकाणी पूर्ण त्यांचा शोध घेतला. तर फुटेजमध्ये थोडा 1-1 सेकंदासाठी 2-2 सेकंदासाठी तो दिसला. त्यानंतर तो रेल्वेच्या ट्रॅकनी पळून गेला, म्हणजे रेल्वे ट्रॅकवर पळाला. त्याच्यानंतर आम्ही मग रेल्वे पोलीस GRP यांना पण माहिती दिली असता आम्हाला तिथून माहिती समजली आहे की सदरचा मुलगा चिल्ड्रन होम गुलबर्गा इथे आहे. व त्याच संध्याकाळी तिथल्या लोकांनी पण आम्हाला फोन करून सांगितलं की हा मुलगा आमच्या इथं सुखरूप आहे. म्हणून आम्ही त्यांच्या आईला पहिले फोटो पाठवून व्हेरीफाय केला. आई ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस आम्ही सदर मुलाला घेण्यासाठी गेलो आहे. आणि सर्व माननीय पोलीस साहेब यांच्या मार्गदर्शनात तसेच इथल्या पूर्ण स्टाफनीसुद्धा आम्हाला मदत केलेली आहे. मुलगा शोध करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम हे मीडियाने केलेलं आहे. मीडियामार्फतीनंच आम्हाला तो मुलगा भेटलेला आहे. त्याकरता मी मीडियांचे पण आभार मानतो आहे.